थांबा जरा परत एकदा तो एका सफाई कामगाराच्या हाती अचानक लागलेला पैसा आणि त्यामुळे त्याचा बदललेला कौटुंबिक, आर्थिक आणि सामाजिक दर्जा. पण पैसा जसे चांगले दिवस दाखवतो तसे वाईट दिवसही दाखवतो हे सांगणारी फिल्म म्हणजे नशीबवान. माणसाकडे अचानक पैसा आला की त्याचं बदलणारं रूप. फार पैसा बघण्याची सवय नसणाऱ्या त्याच्या मोलकरीण बायकोला पैशांची वाटणारी भीती, त्याच्या अवतीभोवती असलेल्या लोकांचा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि वाहत्या पैशांमुळे भाऊचा वाढलेला माज आणि ॲटिट्यूड, या सगळ्याच गोष्टी सूक्ष्म निरीक्षण करून डिरेक्टर अमोल गोळेने आपल्यापर्यंत तेवढ्याच कन्व्हिक्शनने पोहोचवल्यात. इतकंच नाही तर फिल्मची गाणी योग्य त्या प्रसंगी आल्यामुळे ती अर्थासकट आपल्यापर्यंत पोहोचतात. भाऊच्या हाती लागलेला बक्कळ पैसा नक्की असतो कोणाचा हे शेवटपर्यंत उलगडत नाही. एखाद्याने केलेली पैशांची उधळपट्टी आपण एका लिमिट पर्यंत बघू शकतो, पण त्यानंतर ती इतकी रिपिटेटिव्ह होते की आपल्याला पैसा बघून कंटाळा येतो. आणि हो, फिल्मचा क्लायमॅक्स आणि लेंथ दोन्ही जरा टाईट असायला हवं होतं. भाऊ कदम, नेहा जोशी आणि मिताली जगताप या तिघांनी आपल्या भूमिका अगदी चोख पार पाडल्यात. प्रत्येकाने आपापल्या कॅरेक्टर मधले छोट्यातले छोटे मॅनरिझम देखील अचूक जपलेत. मुळात फिल्मने अर्धी लढाई जिंकलीये ती अमोल गोळेने निवडलेल्या स्टार कास्ट मुळे. ये अहमद ने बना ली चाबी से ना जन्नत का ताला भी खुलता है. तेरा संडास का ताला क्या चीज है बे? नाही वैसा नाही, सकाळी आंघोळी को वापरतात ना. पण क्रिकेट मॅच बघत असताना एखादा प्लेअर 93 रन्स बनवतो आणि आपल्याला वाटतं की आता हा सेंचुरी बनवणार, तेवढ्यात तो क्लीन बोल्ड होतो. या फिल्म बद्दल पण तसंच काहीतरी होतं. म्हणजे फिल्मची स्टोरी लाईन, दिला जाणारा मेसेज, स्टार कास्ट सगळं उत्तम आहे, पण इंटरव्हल नंतर फिल्म थोडी रेंगाळलीये. तर नशीबवान या फिल्मला माझ्याकडून 3 बाकरवडी. 93.5 बजाते रहो.